विच गॅस लोअर ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी ऑफ ब्लड, म्हणजे ऑक्सिजनचं जे प्रमाण आहे रक्तामध्ये कमी करणारा वायू कोणता आहे? तर त्याचं उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. दुसरा प्रश्न आहे की स्किन कॅन्सर, अस्थमा किंवा रेस्पिरेटरी डिसीज कॅन बी ऑकर ड्यू टू विच गॅस, म्हणजे कोणता गॅस आहे की ज्याच्यामुळे स्किन कॅन्सर, अस्थमा किंवा रेस्पिरेटरी डिसीज होतात? तर तो गॅस कोणता आहे? मिथेन, आणि त्याचा फॉर्म्युला आहे CH4. ऑन विच डेट MIC इन्सिडेंट ऑफ भोपाल ऑकर, म्हणजे तो कोणता दिवस आहे की ज्या दिवशी मिथिल आयसोसायनाइड MIC ही दुर्घटना भोपाळ येथे घडली आणि हजारो लोक मृत्युमुखी पडले? तो दिवस होता 2 डिसेंबर 1984, 2 डिसेंबर 1984. नेक्स्ट क्वेश्चन आहे विच आर ग्रीन हाऊस गॅसेस, म्हणजे हरितगृह वायू कोणकोणते आहेत? आता ग्रीन हाऊस गॅसेस काय करतात माहितीये का, की सूर्याची उष्णता आहे ना, तर ही भूपृष्ठावरून हवेत वापस जायला पाहिजे. तर या उष्णतेला रोखून पृथ्वीच्या पृष्ठभागालगत जे हवेचं तापमान आहे ना, तर ते वाढण्यासाठी कारणीभूत असणारे हे हरितगृह वायू आहेत. म्हणजे हरितगृह वायूमुळे काय होतं, आपल्याला जे उष्णपणा जाणवतो, तर या इफेक्टला म्हणायचं ग्रीन हाऊस इफेक्ट, ज्याच्यामुळे तापमान वाढ हे अशा समस्या तयार झालेल्या आहेत. तर ते वायू कोणते आहेत? कार्बन डायऑक्साईड, नायट्रस ऑक्साईड, मिथेन आणि CFC. CFC चा लॉंग फॉर्म आहे क्लोरो फ्ल्युरो कार्बन. काय आहे? फ्ल्युरो कार्बन. त्यानंतर आहे ऍसिड रेन कंटेन विच गॅस ऍसिड्स. आता पहा, हवेमध्ये सल्फर डायऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड असे काही वायू आहेत, आणि यांची रिॲक्शन जर पाण्यासोबत झाली तर काही ऍसिड तयार होतात, जसं की सल्फ्युरिक ऍसिड, नायट्रिक ऍसिड, नायट्रस ऍसिड. तर हे ऍसिड पावसाच्या पाण्यासोबत पडणे याला म्हणायचं ऍसिड रेन. त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण आम्ल वर्षा. आणि याचं उदाहरण जर पाहिलं ना आपण, तर आग्र्यामध्ये ताजमहल आहे पहा, तर त्या ताजमहलवर या ऍसिड रेनचा परिणाम झालेला आहे, म्हणून ते एक एक्झाम्पल आहे ऍसिड रेनचं. त्यानंतर इन एअर क्वालिटी इंडेक्स विच गॅसेस इन एअर आर मेजर. आता हवेचा जो गुणवत्ता निर्देशांक असतो त्याला इंग्रजीमध्ये आपण एअर क्वालिटी इंडेक्स म्हणतो. तर त्यामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण दररोज मोजलं जातं? तर ते वायू आहेत पहा, SO2 अर्थातच सल्फर डायऑक्साईड, CO कार्बन मोनॉक्साईड, NO2 नायट्रोजन डायऑक्साईड, आणि आहे O3 अर्थातच ओझोन. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्यू टू वॉटर पोल्युशन विच गॅस हॅज बीन डिक्रीज इन वॉटर ऑर डिप्लिशन, म्हणजे असं कोणता वायू आहे की जलप्रदूषण झाल्यावर पाण्यामध्ये कोणत्या वायूचं प्रमाण कमी होतं? तर पाण्यामध्ये 2च वायू असतात, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. पण प्रदूषणामुळं सजीवांना, पाण्यातल्या सजीवांना आणि वनस्पतींना आवश्यक असणाऱ्या ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं, म्हणून उत्तर काय आहे त्याचं? ऑक्सिजन. त्यानंतर आहे गटर रिव्हर, तर याला दुसरं नाव काय आहे? तर ते नाव तुम्ही लक्षात ठेवायचं, त्याला म्हणायचं पझर. काय म्हणायचं? पझर नदी. त्यानंतर आहे राईट नेम्स ऑफ बायोलॉजिकल पोल्युटंट्स. पोल्युटंटचे 3 प्रकार आहेत, बायोलॉजिकल, ऑर्गेनिक आणि इनऑर्गेनिक. पैकी बायोलॉजिकल पोल्युटंट्स जर पाहिले आपण तर ते आहेत अल्गी, बॅक्टेरिया, व्हायरसेस आणि पॅरासाइट्स. त्यानंतर आहे विच थिंग्स आर रिस्पॉन्सिबल फॉर सॉइल पोल्युशन रिलेटेड टू ऍग्रिकल्चर, म्हणजे शेतीमध्ये असे कोणते घटक आपण शेतीसाठी वापरतो की ज्याच्यामुळं भूप्रदूषण होतं किंवा मातीचं प्रदूषण होतं? तर ते आहेत इन्सेक्टिसाइड्स म्हणजे कीटकनाशके. त्यानंतर आहे केमिकल फर्टिलायझर म्हणजे जे रासायनिक खतांचा आपण वापर करतो, आणि विडीसाइड म्हणजे कीडनाशके. तर या सर्वांमुळं शेती संदर्भात प्रदूषण होतं, आणि ते प्रदूषण स्पेशली कशाचं होतं? मातीचं. ते याची 10 महत्वाची क्वेश्चन्स.